नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही रेसिपी व्हिडिओज अपलोड न करता आमच्याकडे कानबाई उत्सव होता, त्याचा व्लॉग बनवत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कानबाई माता हा महाराष्ट्रातील खूप प्रमुख उत्सव म्हणून साजरा केला जातो. याच्यामध्ये जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून हा सण साजरा केला जातो. कानबाई उत्सवासाठी आम्ही आमच्या गावी निघालो आहे. मी, माझे हजबंड आणि आमच्या आई आणि आमचं पिल्लू. बघा किती सुंदर असं ग्रीनरी आहे. आमच्या गावाकडे भरपूरसा पाऊस झालेला नाही आहे, परंतु खूप छान असं झालेला आहे. कानबाई उत्सव हा एकमेव असा उत्सव आहे ज्यात भरपूर म्हणजे गावाला सोडून बाहेरगावी गेलेले सर्व लोक या सणाला घरी येत असतात. तसंच आम्ही देखील आमच्या गावी जात आहोत. बघा पोचलो आमच्या गावी. आमचं घर देखील रोडावरच आहे. हे आमचं घर आहे. आई बाळाला घेऊन जात आहेत. बघा आता पाहूया आपल्या कानबाई उत्सवाची तयारी कशी चालली आहे. बघा कानबाई मातेचंच दर्शन झालं आपल्याला सुरुवातीला. माझ्या जाऊबाई आणि माझी सुनबाई दोघंजण कानबाईची छान अशी तयारी करत आहेत. बघा कानबाई मातेचा खूप छान असा मेकअप करत आहेत. कानबाई माता ह्या खानदेशाची ग्रामदैवत असून श्रावण महिना लागला की लगेच खानदेशात ग्रामदैवत म्हणजेच कानबाई मातेच्या उत्सवाची तयारी सुरू होते. काहीजण कानबाई मातेचं उत्सव नागपंचमीच्या आधी करतात, तर काहीजण नंतर करतात. आमच्याकडे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कानबाईची स्थापना केलेली होती. बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सुंदर असं आमचं घर. बघा किती सुंदर असं सजावट झालेली आहे आणि कानबाई मातेचा मेकअप देखील खूप सुंदर झालेला आहे. माझ्या सुनबाईने खूप छान अशी कानबाई मातेची तयारी केली होती आणि इकडे माझ्या मोठ्या सासूबाई व 2 नंबरच्या सासूबाई, माझे सासरे एकूण 4 भाऊ आहेत, त्यामुळे या दोघं सासूबाई पुढील कार्यक्रमासाठीची तयारी करत आहेत आणि पिलू बघा असं खेळतं आहे. आता कानबाई मातेला आपण चुनरी ओढून देऊया, म्हणजेच आपल्या कानबाई मातेची संपूर्ण तयारी झालेली आहे. बघा छान अशी तयारी झालेली आहे आणि आता सकाळचे 11:30 ते 12 वाजलेले आहेत. म्हणजे आपल्याला संध्याकाळी 4 ते 5 वाजेपासून कानबाई मातेची पूजा करायला सुरुवात होते आणि कानबाई मातेचा उत्सव फक्त आणि फक्त 3च दिवसाचा असतो. म्हणजे शनिवारी भाजी भाकरीची रोट म्हणजे स्वस्तिक असतं ना, त्याची पूजा करतात आणि रविवारी कानबाई मातेचं पूजन केलं जातं आणि सोमवारी कानबाई मातेचं विसर्जन केलं जातं. माझ्या जाऊबाई, सासूबाई आणि सगळेच जण तयारीला लागलेले आहेत. कानबाई मातेच्या नैवेद्यासाठी स्वयंपाक देखील केला जातो आहे आणि इकडे बघा जाऊबाई पिलूला नाचवत आहेत. बघा या माझ्या 2 नंबरच्या सासूबाई, माझ्या जाऊबाई सगळेच जण खूप छान असं स्वयंपाकाची तयारी करत आहेत आणि पिलू देखील त्यात कुडबुड करत आहे. बघा संपूर्ण तयारी झालेली आहे. कानबाई मातेच्या चौरंगाला केळीचे खांब देखील लावले गेलेले आहेत. आता आमची सगळी फॅमिली इथे कानबाई मातेची स्थापना करण्यासाठी जमलेली आहे. सगळ्या पुरुष मंडळांनी टोपी वगैरे घालून स्थापना करण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा आमची भरपूर मोठी फॅमिली आहे. माझे सासरे 4 भाऊ असल्यामुळे सगळ्यांचा परिवार खूपच मोठा आहे. बघा या बाबांनीच कानबाई मातेची संपूर्ण स्थापना कशी करायची याबद्दल सगळ्यांना सांगितलं आणि त्याचं महत्त्व देखील सांगितलं. आता आमच्या आई म्हणजे मोठ्या आई ज्योत लावण्यासाठी पुढील तयारी करत आहेत आणि संपूर्ण अशी छान कळसाला आपण 5 बोटं कुंकवाचे आणि 5 चंदनाचे असे लावून घेतले आणि पुढील तयारीसाठी सगळेजण बघा या माझ्या सगळ्या जाऊबाई आहेत, सगळेच जण थांबलेले आहेत आणि आता इकडे कानबाई मातेची स्थापना करण्याआधी त्या जागेवर आधी स्वस्तिक काढायचा असतो. त्यामुळे मला त्या बाबांनी स्वस्तिक काढायला सांगितला आणि स्वस्तिक काढून झाला की मग कानबाई मातेची आधी
स्थापना करायच्या आधी आरती करायची असते. आणि बघा इकडे पिल्लूचे पप्पा पिल्लूला खेळवत आहेत. बघा आता कानबाई मातेची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता ज्योत लावून कानबाई मातेची आरती करून घेऊ. कानबाई मातेची आरती झाली आणि आता माझा पुतण्या सगळ्यांना आरती देतो आहे. बघा छान असं सगळ्यांनी आरती घेतली आणि पुढील तयारीला लागले. आमच्या आई कानबाई मातेला पुष्पहार अर्पण करत आहेत. कानबाई मातेचा उत्सव म्हटला की या उत्सवासाठी विदेशात किंवा बाहेरगावी असलेले प्रत्येक कुटुंबातील सदस्य न चुकता आपल्या घरी परत येतात. फक्त आमचे दादांना सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांना यायला जमलेलं नाही आहे. पण बघा सगळे पुरुष मंडळी म्हणजे माझे जेठ दीर पुतणे सगळेच कानबाई मातेची स्थापना करत आहेत. बघा अशा पद्धतीने बघा आता कानबाई मातेची स्थापना झालेली आहे. आणि कानबाई मातेची स्थापना झाल्यानंतर कानबाई मातेचे रूप अधिकच खुलून गेलेले आहेत. बघा किती सुंदर असं आपल्या कानबाई मातेचं आपल्याला दर्शन घेता येते. बघा मस्त अशी सजावट झालेली आहे. सगळीच मंडळी आपापल्या पंक्तीत आहेत. आणि इकडे आमच्या आई आणि मोठ्या आई पुरणपोळी बनवण्यासाठीचे जे कणिक असते ना तिला सैल करतायत. आणि सैल झाली की मग आमच्या 2 नंबरची आई म्हणजेच माझ्या सूरजच्या सासूबाई पुरणपोळी करायला सुरुवात करत आहे. बघा खूप छान अशी पुरणपोळी बनवतात आमच्या आई. आणि पुरणपोळी शेकण्यासाठी माझ्या मोठ्या जाऊबाई बसलेल्या आहेत. आणि आमच्या 3 नंबरच्या आई देखील तिथे खूप मदत करत आहेत. बघा फास्ट अशी पुरणपोळी बनवताना आम्ही सगळ्याच जाऊबाईंनी आणि पुतणसुनांनी देखील ट्राय केली. परंतु आमच्या आईंसारखी पुरणपोळी कुणालाही जमलेली नाही आहे. सगळ्यांचे व्हिडिओ अपलोड केला असता तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. म्हणून फक्त आणि फक्त आईंचाच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. बघा किती छान असं पुरणपोळी करतायत. पुरणपोळी म्हटली की आपले जे महाराष्ट्रातील सण असतात म्हणजे पोळा वगैरे त्यात पुरणपोळी शिवाय कशालाही महत्त्व नसतं. बघा आणि खानदेश म्हटलं की पुरणपोळी ही सगळ्यांनाच खूप आवडत असते. आई आता दोघं हातांनी पुरणपोळीला फिरवत आहेत. आणि कानबाई उत्सवाविषयी म्हणायला गेलं तर खूप काही असतं. या दिवशी सुवासिनी असतात ज्या कानबाई मातेची स्थापना करतात त्यांना फुलमाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार करतात. त्याच्यावर आकर्षक असे लाईटिंग वगैरे लावायची. खूप सुंदर असं आपल्या कानबाई मातेचं डेकोरेशन करायचं असतं. बघा पुरणपोळी देखील खूप छान अशी झालेली आहे. मस्त आता तिला माझ्या जाऊबाई छान असं शेकून घेत आहेत. आणि शेकून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पुरणपोळी बनवण्याचं ट्राय केलं. जाऊबाईंना जमली पण आमच्यापैकी कुणालाही व्यवस्थित पुरणपोळी करता आली नाही. बघा किती छान अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. इकडे माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई रांगोळी काढतायत. काही कार्यक्रम म्हटला की त्यात जेवढे घरातील सदस्य असतात सगळे देखील अपूर्ण पडत असतात. आणि इकडे कानबाई मातेची स्थापना झाल्यानंतर संध्याकाळ झाली आणि सगळ्यांनी पूजेला सुरुवात केली. आम्ही देखील पूजेला रांगेतच लागलेलो होतो. कारण की घरची जरी कानबाई म्हटली तरी देखील आपल्याला पण इतरांप्रमाणे लाईन लावूनच उभं राहायचं असतं. आणि आमच्या गावात एकूण 4 कानबाई होत्या. 4 कानबाईंना खूप सारी गर्दी होती आणि आम्हाला लाईन लावूनच दर्शन घ्यावं लागलं. त्यामुळे जर आपण देवाचं म्हटलं तर तिथे आपल्याला कष्ट तर घ्यावेच लागणार. दर्शन सहजच मिळत नाही. बघा सगळे जण येत आहे जात आहे. त्यानंतर आम्ही देखील नंबर लावून उभे आहोत. आमची एकूण 32 जणांची फॅमिली आहे. आणि या कार्यक्रमासाठी माझे दीर म्हणजेच आमचे दादा येऊ शकले नाही. त्यांना आम्ही खूप मिस केलं होतं. बघा आता आमचा नंबर फायनली लागलेला आहे आणि आम्ही कानबाई मातेची मनोभावे पूजा करून घेत आहोत. कानबाई मातेची स्थापना करून झाली की रात्रभर आम्ही सगळेच जण ऐराणी गाण्यांवर खूप छान असं नृत्य करू. त्यानंतर कानबाईचे भक्तिगीतं लावू आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी कानबाई मातेचं विसर्जन करावं लागतं. कानबाईच्या
उत्सवात हे जे आपण गहू दडलेले असतात त्याला कानबाईचे रोट असे म्हटले जातात. रोट आपल्याला तेल न लावता चपाती बनवायची असते. बघा, आमच्या सगळ्यांची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही गावातील दुसऱ्या 4 कानबाई मातेंचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि तिकडनं पुन्हा आल्यानंतर सगळे पुरुष मंडळी जेवायला बसले आणि पुरुष मंडळींचं जेवण झालं की त्यानंतर लगेचच सगळं स्त्रिया देखील जेवायला बसून घेऊ आणि आमच्या आई कानबाई मातेसमोर छान असं फुगडी खेळत आहेत. बघा, या वयात देखील किती छान अशी फुगडी खेळत आहेत आणि त्यानंतर माझ्या जाऊबाई देखील खूप छान फुगडी खेळतात. आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं पण कुणालाही व्यवस्थित जमलेलं नाही. बघा किती छान अशी फुगडी खेळत आहेत. नाही का सकाळ झाली. लगेच आम्ही अंगणात कानबाई मातेची सगळ्यांनी ओटी भरली आणि ओटी भरून झाल्यानंतर कानबाई मातेला डोक्यावर अशा पद्धतीने घेऊन छान असं नृत्य सादर केलं. सगळ्यांनीच कानबाईला डोक्यावर घेऊन 2-2 पाऊल असा नाच केला आणि कानबाई मातेची मिरवणूक निघायला सुरुवात झाली. बघा, आमच्या घरातील सगळीच मंडळी जमलेली आहे. सगळ्यांनीच खूप छान नाचून मजा केली. परंतु आई आणि मी आम्ही दोघांनी फुगडी देखील खेळली. कानबाई मातेचा उत्सव म्हटला तर फुगडी खेळणं तर बापरे खूपच छान वाटत होतं. सगळ्यांसोबतच फुगडी खेळली आम्ही आणि कानबाई मातेच्या उत्सवाची खरी मजा केली. आमची ओवी आणि आम्ही देखील छान असं डान्स केला. बघा, मस्त असं आम्ही देखील खूप एन्जॉय केला आणि आमच्या बाळाने देखील खूप एन्जॉय केला. मजा करून झाल्यानंतर आम्ही निघालो कानबाई विसर्जनाला. नदीवर कानबाई घेऊन. आमच्या गावाला पांझरा नदी आहे. आमचं गाव धुळ्याजवळील तामसवाडी म्हणजे फक्त धुळ्याहून फक्त 18 किलोमीटर एवढंच लांब आहे. बघा किती छान असं कानबाई मातेची मिरवणूक देखील निघाली आणि विसर्जन देखील होत आहे. तुम्हाला आमच्या गावाची कानबाई उत्सव कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून आणि तुमच्या लाईक्समधून नक्कीच कळवा आणि आमच्या गावातील
कानबाई उत्सव जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढील व्हिडिओज आपल्या रेसिपी